तुळशी विवाह हा फक्त एक धार्मिक विधी नसून संपूर्ण ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा पुनर्जन्म असतो. या क्षणी भगवान विष्णू निद्रेतून जागृत होतात आणि संपूर्ण विश्वातील देवतांच्या शक्ती पुन्हा कार्यरत होतात. या काळात ज्या ग्रहस्थिती बदलतात त्यांचा प्रत्येक राशीवर अदृश्य पण तीव्र प्रभाव पडतो. मकर राशीसाठी हा काळ विशेष कारणीभूत ठरतो, कारण या राशीचा स्वामी शनी या काळात सक्रिय होतो आणि तोच तुमच्या कर्मफळांचा न्यायाधीश आहे. तुळशी विवाहानंतर शनी, गुरु आणि शुक्र या 3 ग्रहांच्या गूढ हालचाली एकत्रितपणे मकर राशीवर परिणाम करत आहेत. जणू आकाशात एक दैवी न्यायसभा भरली आहे आणि प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तीला तिच्या पूर्वकर्माचा हिशोब मांडावा लागणार आहे. हा काळ तुम्हाला काही अशा अनुभवांतून नेणार आहे की जे डोळ्यात पाणी आणतील, मनाला हादरवतील, पण एकाच वेळी तुमच्या आत्म्याला प्रबोधनाचा मार्ग दाखवतील. या काळात घरातील शांती ढासळू शकते, नात्यांमध्ये फट पडू शकते, पैसा हातातून निसटू शकतो आणि ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता तेच तुमच्यावर वळू शकतात. पण लक्षात ठेवा, हे सर्व काही शिक्षा नाही, ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. तुळशी विवाहानंतर मकर राशीचे जीवन म्हणजे जणू एक जुना अध्याय बंद होऊन नवा अध्याय उघडण्याचा क्षण. आणि त्यामध्ये काही पानं रक्ताने रंगलेली असतील, काही अश्रूंनी ओलसर झालेली, पण शेवटी प्रत्येक शब्द तुम्हाला एका नव्या शक्तीकडे नेणारा आहे. नंबर 1 आहे घरातील विश्वासघात आणि गुप्त कटाचा उलगडा. तुळशी विवाहानंतर शनी मकर राशीच्या 4थ्या भावावर प्रभाव टाकतो. हा भाव म्हणजे घर, कुटुंब, शांतता आणि भावनिक आधार. त्यामुळे घरातील काही गुपितं उघड पडू लागतात. तुम्ही ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांच्याच वागण्यात संशय निर्माण होईल. अचानक पैशांबाबत, मालमत्तेबाबत किंवा भावंडांमध्ये तणाव वाढेल. एखाद्या नातेवाईक तुमच्या विरोधात बोलू लागेल किंवा मागून तुमची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न करेल. काही मकर राशीसाठी ही घटना इतकी धक्कादायक ठरेल की त्यांना जाणवेल आपल्याच घरात शत्रू दडलेला आहे. शनी आणि केतू यांचा सूक्ष्म संबंध सांगतो की हे फक्त मानवी कट नाही तर कर्माचे फळ आहे. मागील जन्मातील काही अपूर्ण देणी आता समोर येणार आहेत. ही वेळ शांत राहून निरीक्षण करण्याची आहे. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका, कारण काही गोष्टींचा निपटारा काळच करेल. नंबर 2 आहे प्रेम संबंधातील मोठा धक्का. मुखवट्याच्या मागचा चेहरा उघड होईल. शुक्र तुळशी विवाहानंतर वक्री अवस्थेत येतो आणि तो तुमच्या 7व्या भावाशी संबंध निर्माण करतो, जो विवाह आणि नातेसंबंध याचं प्रतीक आहे. त्यामुळे प्रेम किंवा वैवाहिक नात्यांमध्ये तीव्र उलथापालथ होईल. काहींना जोडीदाराच्या गुप्त वागण्याचा, परक्या व्यक्तींशी संबंध असण्याचा किंवा आर्थिक फसवणुकीचा उलगडा होईल. काहींसाठी ही घटना इतकी भावनिक असेल की त्यांना वाटेल, ज्यावर मी सर्वस्व अर्पण केलं तोच माझ्याशी दगा करत होता. ही घटना फक्त नातं संपवणारी नाही तर आत्मिक जागृती करणारी आहे. शुक्राच्या वक्री स्थितीमुळे तुम्हाला कळेल की प्रेमाचा अर्थ फक्त आकर्षण नाही तर आत्म्यांतील पारदर्शकता आहे. काहींसाठी ही वेदनादायक घटना पुढील काळात आध्यात्मिक मार्गाकडे ढकलणारी ठरेल. ही वेळ आहे स्वतःकडे परत येण्याची, स्वतःला ओळखण्याची. नंबर 3 आहे आर्थिक संकट आणि अनपेक्षित खर्चांचा स्फोट. तुळशी विवाहानंतर गुरु आणि राहूच्या योगामुळे 2रा आणि 8वा भाव सक्रिय होतो. हे 2 भाव म्हणजे धन, उत्पन्न आणि अचानक घटना. मकर राशीतील लोकांसाठी याचा अर्थ स्पष्ट आहे. पैसा येईल पण तो टिकणार नाही. अचानक घरात एखाद्या आजारावर खर्च, कायदेशीर अडचण किंवा व्यवसायातील नुकसानाचा धक्का बसू शकतो. काहींसाठी बँक किंवा कर्जविषयक तणाव निर्माण होईल. ही वेळ तुम्हाला आर्थिक नियोजन शिकवण्यासाठी आलेली आहे. ग्रह सांगतात की हा काळ लोभापासून दूर राहण्याचा आहे. ज्यांनी पैशाला सर्व काही समजलं त्यांना या काळात पैशाचं अस्थिर स्वरूप समजेल. काही मकर राशींसाठी ही घटना पुढील मोठ्या आर्थिक उन्नतीसाठी कठोर प्रशिक्षणासारखी ठरेल. तुमचं भाग्य मोडत नाही, ते फक्त तुम्हाला मूल्यांची नवी व्याख्या शिकवत आहे. नंबर 4 आहे शत्रूंचा हल्ला आणि सामाजिक प्रतिष्ठेवर आघात. शनी आणि मंगळ या 2 ग्रहांची एकत्र दृष्टी तुळशी विवाहानंतर मकर राशीच्या 10व्या भावावर पडते, जो प्रतिष्ठा, करिअर आणि समाजातील स्थान दर्शवतो. यामुळे तुमच्या विरोधकांना अचानक बळ मिळेल. कार्यालयात, व्यवसायात किंवा समाजात तुमच्याबद्दल अफवा पसरली जाऊ शकते. काहींना वरिष्ठांकडून अन्यायकारक वागणूक मिळेल किंवा एखाद्या चुकीच्या आरोपामुळे प्रतिमा धोक्यात येईल. ही घटना जरी त्रासदायक असली तरी ती तुम्हाला शुद्धीकरणाच्या टप्प्यातून नेईल. तुम्ही कोणावर विश्वास ठेवावा, कोणापासून दूर राहावं याचा स्पष्ट बोध मिळेल. कधीकधी ग्रह आपल्याला लोकांच्या खऱ्या चेहऱ्यांची ओळख करून देण्यासाठीच अशा घटनांना परवानगी देतात.
ही वेळ तुमच्या संयम आणि स्वाभिमानाची कसोटी आहे आणि ती पार पाडलीत तर पुढील काळात तुम्ही सर्वात मजबूत व्यक्ती म्हणून उदयाला येणार आहात. तुळशी विवाहानंतर घडणाऱ्या या 4 धक्कादायक घटनांचा उद्देश तुम्हाला तोडणे नाही तर तुम्हाला पुन्हा घडवणे आहे. शनी हा फक्त दंड देणारा ग्रह नाही तर शिक्षक आहे, जो वेदनेतून शहाणपण देतो, हरवण्यातून आत्मबोध देतो आणि संकटातून सामर्थ्य निर्माण करतो. विश्वासघात, प्रेमभंग, आर्थिक नुकसान किंवा शत्रूंचे हल्ले हे सर्व एका मोठ्या दैवी योजनेचा भाग आहेत. या घटनांमागे तुमचं आयुष्य नव्याने लिहिण्याची तयारी सुरू आहे. तुमचा आत्मा जुन्या कर्माच्या बंधनातून मुक्त होतोय आणि नवीन चक्रात प्रवेश करत आहे. मकर राशीचे लोक हे पृथ्वी तत्वाशी जोडलेले धैर्यवान आणि जबाबदार असतात. त्यामुळे विश्व त्यांना नेहमी कठीण पण गौरवशाली मार्गावर पाठवतं. या काळात ज्यांनी संयम, श्रद्धा आणि नीतिमत्ता टिकवली त्यांच्या जीवनात पुढील 6 महिन्यात अशी परिस्थिती येईल की जिथे शत्रू नमतील आणि भाग्य त्यांच्या पायाशी झुकेल. म्हणूनच घाबरू नका. या 4 धक्क्यांच्या मागेच लपलेला आहे तुमचा सर्वात मोठा उदय, तुमची नवीन ओळख आणि दैवी कृपेचा झरा. जे काही तुटेल तेच नव्याने अधिक मजबूत रूपात उभं राहील. शनीच्या कठोर नजरेखाली मकर राशी पुन्हा तेजस्वी होईल, पण यावेळी कर्म आणि आत्मा दोन्ही शुद्ध झालेलं असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.